नमस्कार मंडळी. सणवार आले की पुरणपोळी तर हवीच. पुरणपोळी सर्वांच्या आवडीचा विषय. पुरणपोळी घरातल्या प्रत्येकाला आवडते आणि सणवार असले म्हणजे पुरणपोळी तर झालीच पाहिजे. तर आजची ही पुरणपोळीची रेसिपी अगदी तुमच्यासोबत मी पूर्ण टिप्ससहित शेअर केलेली आहे. अगदी कणिक कशा पद्धतीने मुरायला ठेवायची, कणिक कशी आपल्याला इथे वापरायची आहे, त्याचबरोबर चणा डाळीसाठी गुळाचं प्रमाण किती असायला हवं, या सर्व डिटेल टिप्ससहित आजची ही पुरणपोळीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला मग आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. आजचा व्हिडिओ थोडा मोठा असणार आहे. इथे बघा 2 कप मी चणा डाळ घेतलेली आहे. ही पॉलिश केलेली चणा डाळ नाही, विदाऊट पॉलिश चणा डाळ आहे, घरची तयार केलेली. तर बघा आपण इथे 2 कप ही चणा डाळ घेतलेली आहे. वजनी प्रमाण म्हणाल तर 300 ग्रॅम एवढी ही चणा डाळ आहे. आता ही आपल्याला छान 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आणि आता आपण जेव्हा ही शिजायला टाकणार आहोत तर त्यासाठी बघा मी अजिबातही मुरण्यासाठी ही ठेवलेली नाही. लगेच धुतल्यानंतर मी ही शिजायला टाकणार आहे. आता यामध्ये पाणी टाकून घेते आणि हाताने चोळून छान अशी ही धुवून घेते, म्हणजे यातलं जे काही असं मळकट पाणी असेल ते पूर्ण निघून जाईल. बघा अशा पद्धतीने हाताने छान चोळून घ्यायची. आता यातलं हे पाणी टाकून परत एका पाण्याने स्वच्छ धुवून घेते. तर इथे बघा तुम्ही डाळ मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पूर्ण यातलं पाणी काढून टाकलेलं आहे. आता आपण ही कुकरमध्ये शिजायला टाकणार आहोत. तर बघा कुकर इथे घेतलेला आहे. सुरुवातीला पाणी या कुकरमध्ये न टाकता डाळ टाकून घ्यायची, म्हणजे आपल्याला पाण्याचा एक अंदाज येतो. जर तुम्हाला कटाची आमटी करायची असेल तर यामध्ये पाणी जास्त आपल्याला वापरायचं आहे. आता मला इथे कटाची आमटी करायची नसल्यामुळे मी बघा या डाळीवर आपलं बोटाचं ते एक कांडं असतं त्यात तिथपर्यंतच पाणी मी यामध्ये टाकणार आहे. तर बघा बऱ्याचदा काय होतं, कपाने पाणी आपण मोजून घेतो, पण एखाद्या वेळी डाळीला कमी अधिक पाणी लागतं. तर तसं न करता कपाने न मोजून घेता बघा या पद्धतीने बघा मी डाळीच्या वर छान असं मोकळं पाणी ठेवलेलं आहे. त्यामुळे डाळ छान अशी शिजली जाईल. आणि मला कटाची आमटी करायची नसल्यामुळे बघा मी तुम्हाला दाखवते मी पाणी केवढं वर ठेवलेलं आहे. तर बघा एक कांडं बोटाचं एवढं मी पाणी या डाळीच्या वर ठेवलेलं आहे. तर हे डाळ शिजण्यासाठी अगदी अचूक असं पाण्याचं प्रमाण आहे. आता आपण यामध्ये थोडं पुरणाला छान असा रंग येण्यासाठी हळद टाकून घेणार आहोत, म्हणजे पुरणाला छान पिवळा असा रंग येतो. आणि आता पाणी व्यवस्थित असलं तर डाळसुद्धा छान अशी शिजली जाते. जर तुम्हाला कटाची आमटी करायची असेल तर यामध्ये आणखी 1 ते 1.5 कप पाणी वाढवू शकता. तर आता हळद टाकून घेतलेली आहे मी, पाव चमचा एवढी. आणि आता आपल्याला यामध्ये चमचाभर तेल टाकायचं आहे. यामुळे डाळ छान अशी आपली शिजली जाते. तर आता आपण कुकरचं झाकण बंद करून घेणार आहोत आणि मी कुकरच्या 6 शिट्ट्या इथे करून घेणार आहे, कारण माझी डाळ शिजायला वेळ लागतो थोडा, त्यामुळे 6 शिट्ट्यांमध्ये डाळ छान अशी शिजली जाईल. तर आता कुकर गॅसवर शिजण्यासाठी आपण ठेवून घेणार आहोत आणि कुकर थंड झाल्यानंतर आपण नंतर मग भेटणार आहोत. बघा कुकर गॅसवर मी शिजण्यासाठी ठेवलेला आहे. आता एक भांडं घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. तर इथे मी 2 कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर पीठ घेत असताना आपल्याला हे जे पीठ आहे ते मैदा चाळायच्या चाळणीने छान 2 वेळा चाळून घ्यायचं आहे. त्यामुळे कणिक छान अशी मुरली जाते आणि तुमच्या पुरणपोळ्या छान मऊसूत अशा तयार होतात. आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा एवढं मीठ टाकायचं आहे, कारण मिठामुळे पुरणपोळीला चव छान लागते. गोडाच्या पदार्थामध्ये मीठ आवर्जून वापरायचं. आता कणिक भिजवण्यासाठी इथे मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पाव चमचा एवढी हळद घेतलेली आहे. तर आपण हळद टाकल्यामुळे पुरणपोळीला हलकासा पिवळा रंग येतो आणि पुरणपोळी दिसायलाही छान दिसते. आता याच पाण्याने आपल्याला कणिक ही मळून घ्यायची आहे. तर बघा आता सर्व मी आता मीठ टाकून घेतलेलं यामध्ये मिक्स करून घेणार आहे. आता आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. तर सुरुवातीला कणिक मळत असताना जास्त सैलसर अशी कणिक मळून घ्यायची नाही, कारण तुम्ही पहिल्यांदाच पुरणपोळ्या करत असाल तर आपल्याला ही कणिक मुरण्यासाठी ठेवायची आहे. त्यामुळे कणिक आणखीनही सैलसर होईल आणि मग तुम्हाला पुरणपोळ्या करताना थोड्या अवघड जातील. त्यामुळे बघा इथे
आपण चपातीसाठी जशी कणिक मळून घेतो अगदी तशीही मळली तरीही चालेल. म्हणजे तुम्ही पहिलाच प्रयत्न जर करत असाल तर तुम्हाला कणिक जास्त सैलसर असेल तर पोळ्या एवढ्या व्यवस्थित अशा येतील नाही. त्यासाठी ही टिप्स महत्त्वाची लक्षात ठेवायची. तर बघा आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत ही कणिक मळून घेत आहोत. एकदम पाणी टाकायचं नाही, त्यामुळे पाण्याचा अंदाज तुम्हाला येणार नाही. तर बघा आता परत यामध्ये मी पाणी टाकून घेत आहे आणि ही पूर्ण कणिक आपल्याला छान मळून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता आपली ही कणिक अशी मळून तयार झालेली आहे. तर आता आपण कणिक मुरण्यासाठी एक पद्धत तुम्हाला सांगते. अगदी सोपी पद्धत आहे, पण त्याने तुमची कणिक अगदी छान अशी मुरली जाईल. तर बघा आता ही कणिक आपण उचलून याच भांड्यामध्ये मुरण्यासाठी ठेवणार आहोत. तर बघा असा एक कापड घेतलेला आहे मी, हा कॉटनचा 4 पदरी कापड ओला करून घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला ही कणिक मुरण्यासाठी ठेवायची आहे. कणिक बघा अशा पद्धतीने तुम्ही मुरण्यासाठी जर ठेवली तर त्याच्या चपात्या तुम्ही म्हणजेच पुरणपोळ्या तुम्ही करून बघा. पाणी अजिबातही भांड्यामध्ये टाकलेलं नाही, फक्त कपडा ओला करून घेतलेला आहे आणि यावर आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि ही कणिक आता मुरण्यासाठी ठेवणार आहोत. तुम्हाला पुढे मी दाखवतेच आपली कणिक कशी मुरल्या गेलेली आहे ते. आता आपण आपला कुकरसुद्धा थंड झालेला आहे, तर झाकण उघडून बघूया. तर इथे आपली डाळ कशी शिजलेली आहे ते सुद्धा आपण चेक करून घेऊया. तर आता जे मी पाणी टाकलेलं होतं बघा, ते पाणी अगदी अचूक प्रमाण तुम्हाला सांगितलेलं होतं. कारण मला कटाची आमटी करायची नसल्यामुळे यातलं पाणी मला अजिबातही काढायचं नव्हतं. तर जे मी पाणी तुम्हाला सांगितलेलं आहे ते बघा एकदम परफेक्ट असं झालेलं आहे. डाळ कशी शिजल्या गेलेली आहे ते सुद्धा चेक करूया. तर बघा अगदी लोण्यासारखी आपली डाळ ही शिजल्या गेलेली आहे. अजिबातही डाळीमध्ये थोडासाही कण शिजायचा शिल्लक राहिलेला नाही. आणि तळापासून बघा तुम्हाला दाखवते, अजिबातही डाळ आपली कुकरच्या तळाला लागलेली नाही. अगदी व्यवस्थित अशी शिजल्या गेलेली आहे. आता ही गरम असतानाच आपल्याला बघा अशा पद्धतीच्या चाळणीमधून ही छान अशी बारीक करायची आहे. तर खाली एक मोठं भांडं घेतलं आणि त्यावर चाळणी घेतलेली आहे. आता यावर आपल्याला थोडी थोडी डाळ टाकून घ्यायची आहे, म्हणजे आपली डाळ छान अशी बारीक केल्या जाईल. तर बघा दोनदा मी यामध्ये डाळ टाकून घेतलेली आहे. एकदमच जास्तही डाळ टाकायची नाही आणि असा आपल्याला एखादा ग्लास घ्यायचा आणि याने छान आपल्याला ही डाळ अशा पद्धतीने बारीक करायची आहे. म्हणजे डाळ लगेचच तुमची बारीक होईल, याला फार जास्तही वेळ लागत नाही. फक्त तुमची डाळ चांगल्या प्रकारे शिजल्या गेली पाहिजे. तर बघा मी तुम्हाला दाखवतेच अगदी किती लवकर माझी डाळ ही या चाळणीमधून बारीक करून झालेली आहे. आता अशाच पद्धतीने बाकीची माझी जी डाळ राहिलेली आहे ती सुद्धा मी बारीक करून घेणार आहे. बघा अगदी लगेच बारीक झालेली आहे. आता सर्व अशीच बारीक करून मी घेते. तर आता इथे बघा सर्व डाळ मी बारीक करून घेतलेली आहे चाळणीतून आणि अशा जाड तळाच्या कढईमध्ये काढून घेतलेली आहे. तर आता आपल्याला यामध्ये गूळ टाकायचा आहे. तर गुळाचं प्रमाणसुद्धा अचूक इथे तुम्हाला सांगणार आहे. तर इथे आपण वजनी प्रमाण म्हणाल तर 300 ग्राम एवढी डाळ घेतली होती. तर त्यासाठी आपल्याला गूळ हा मी 350 ग्राम एवढा घेतलेला आहे. कारण गुळाची पोळी चवीला साखरेपेक्षा थोडी फिकट लागते. त्यासाठी इथे मी गुळाचं प्रमाण 350 ग्राम एवढं ठेवलेलं आहे. पण तुम्ही थोडं गोड कमी खात असाल तर यामध्ये थोडा गूळ कमी केला तरीही चालेल. पण यामुळे तुमची पोळी जे मी गुळाचं प्रमाण सांगितलेलं आहे त्यामध्ये चवीला खूप छान ही पोळी तयार होते. आता इथे बघा जायफळची पूड करून घेतलेली आहे मी अर्धा टीस्पून एवढी. सुंठ पावडर घेतलेली आहे तीसुद्धा अर्धा टीस्पून एवढी आणि इलायची पूड घेतलेली आहे अर्धा चमचा एवढी. आता आपल्याला हे सर्व यातलं टाकायचं आहे. एखाद कुठलं तुम्हाला आवडत नसेल जायफळ पूड किंवा सुंठ पूड तर नाही घातली तरीही चालेल. आता आपण यामध्ये पुरण आणि जो गूळ घालून घेतलेला आहे तो आपल्याला छान असा मिक्स करायचा आहे. आता पुरणपोळीसाठी गूळ निवडत असताना जास्त काळपट रंगाचा असा गूळ निवडायचा नाही, त्यामुळे पुरणपोळीला सुद्धा काळपट असा रंग येतो. छान असा आपल्याला ऑरेंज कलरचा गूळ निवडायचा आहे, त्यामुळे पुरणपोळीला सुद्धा छान रंग येतो. आता बघा छान पूर्ण आता आपल्याला हा गूळ यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आता गुळाच्या ज्या काही अशा गुठळ्या असतील त्या पूर्ण आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत, म्हणजे पुरणपोळी लाटताना त्या आपल्या पुरणपोळी त्यामुळे फाटूसुद्धा शकते. तर पूर्ण तळापासून छान असं मी मिक्स करून घेते आणि तुम्हाला नंतर मग हे थोडं गूळ वितळल्यानंतर दाखवते बघा.
तर बघा यामधला गूळ विरघळला गेलेला आहे, पण अजूनही गुळाचे थोडेफार खडे यामध्ये राहिलेले आहेत. तर ते पूर्ण मला विरघळून यामध्ये घ्यायचे आहेत. साखरेच्या पुरणापेक्षा गुळाचं जे आपण पुरण तयार करतो त्याला जास्त असा वेळ लागत नाही. तर बघा आता आपलं पुरण शिजल्या गेले आहे की नाही हे सुद्धा आपण चेक करून घेणार आहोत. म्हणजे ते पुरणपोळीसाठी तयार झालेलं आहे की नाही. तर याच्यासुद्धा 2 पद्धती तुम्हाला सांगते मी कसं चेक करायचं. तर बघा आता हे पुरण मी एकदा पूर्ण मिक्स करून घेते तळापासून आणि आता आपण हे पुरण शिजल्या गेलं आहे की नाही ते सुद्धा चेक करून घेऊया. तर बघा उलटण्याला थोडंसं पुरण आपल्याला घ्यायचं आहे आणि असं उलटं करून बघायचं आहे उलटणं. जर पुरण तुमचं खाली पडत नाही याचा अर्थ तुमचं पुरण हे पुरणपोळी करण्यासाठी अगदी तयार झालेलं आहे. आणि दुसरी पद्धत म्हटलं म्हणजे याच उलटणं आपल्याला यामध्ये असं उभं करून बघायचं आहे. खाली जर पडत नसेल तर समजायचं पुरण अगदी तयार आहे पुरणपोळीसाठी आणि थंड झाल्यानंतर ते आणखीनही कोरडं होईल. आता यापेक्षा जास्त कोरडं करायचं नाही, कारण थंड झाल्यावर आणखीनही कोरडं झालं तर तुम्ही जेव्हा पुरणपोळ्या करायला घेता तर त्यातलं पुरण ही पूर्ण पुरणपोळी थोडी जरी फाटल्या गेली तरी वेगळं पडतं. तर ते आपण पुरण थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे एका भांड्यात काढून. आता इकडे कणिकसुद्धा आपण चेक करून घेणार आहोत. तर जे आपण कणिक मुरण्यासाठी ठेवलेली होती या कापडामध्ये, तर बघा हाताने तुम्हाला दाखवते. अगदी छान आपली कणिक मुरल्या गेलेली आहे. आता हे मी याच भांड्यामध्ये काढून घेते आणि परत एकदा छान अशी मळून घेते बघा. तर आता अशा पद्धतीने तुम्ही जर पहिल्या प्रयत्नात पुरणपोळी करत असाल, तर तुम्ही हीच पद्धत नक्की ट्राय करा. कारण कणिक थोडी जरी सैलसर झाली तर तुम्हाला पुरणपोळ्या येतील नाही आणि या कापडामध्ये तुम्ही कणिक मुरण्यासाठी जर ठेवली तर एकदम तुमची कणिक तिच्या पुरणपोळ्या खूपच छान तयार होतात. तर आता ही बघा कापडामधून मी काढून घेते आणि परत एकदा छान अशी मळून घेते. तर आता आपण हाताला फक्त थोडंसं तेल लावणार आहोत बघा. अगदी बोटांनाच लावलं मी. आता कणिक मळून घेत असताना आपण कुठेच इथे तेलाचा वापर केलेला नाही. फक्त आता मी बोटांना तेल लावून घेतलेलं आहे. म्हणजे जितकं कमीत कमी तेलाचा वापर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर आता बघा ही कणिक आपली छान अशी मुरल्या गेलेली आहे. अशाच पद्धतीने पुरणपोळी करत असताना आपली कणिक छान मुरल्या गेली पाहिजे. म्हणजे पुरणपोळीच्या कडा अजिबातही चिरत नाही आणि पुरणपोळी छान मऊसूद अशी तयार होते. आता आपण पुरणपोळी करताना थोडी ही कणिक बाजूला ठेवू आणि आता पुरणसुद्धा आपलं छान असं बऱ्यापैकी थंड झालेलं आहे, पण अजूनही थोडंफार आतून गरम आहे. आता याचासुद्धा मी गोळा तयार करून घेते. म्हणजे असा गोळा तयार असला तर तो आपल्याला अगदी सहज जी आपण कणिकची वाटी तयार करतो त्यामध्ये आपल्याला सोपी जातं. तर बघा भरपूर असं पुरण मी या पुरणपोळीमध्ये भरणार आहे. तुम्हाला गोळा मी दाखवतेच. तर बघा अशा पद्धतीने हा गोळा मी तयार करून घेतलेला आहे. आता आपण कणिकचा सुद्धा गोळा काढून घेणार आहोत. तर बघा हा गोळा मी बाजूला ठेवते आणि कणिकसुद्धा तुम्हाला आता दाखवते. आपली कणिक कशा पद्धतीने छान अशी मुरल्या गेलेली आहे आणि त्यामध्ये जी अशी लवचिकता येते कणकीमध्ये ते सुद्धा दाखवते कशा पद्धतीने तयार झालेली आहे. बघा असा हा तार तयार व्हायला पाहिजे कणकेमध्ये, म्हणजे समजायचं तुमची कणिक अगदी छान मुरल्या गेलेली आहे. आता यातला पाहिजे तेवढा गोळा मी काढून घेते हातावर आणि त्याची आपण पुरणपोळी मग तयार करणार आहोत. पुरणापेक्षा कणकेचा गोळा केव्हाही लहान घ्यायचा. त्यामुळेच तुमची जी पुरणपोळी आहे ती छान नरम अशी तयार होते बघा. आणि इथे बघा पुरणपोळीला वरून लावण्यासाठी मी पीठ घेतलेलं आहे इथे काढून. गव्हाचंच पीठ इथे काढून घेतलेलं आहे. बऱ्याचदा तांदळाचं पीठसुद्धा लावलं जातं, पण मी इथे गव्हाच्याच पिठाचा वापर करणार आहे. घेतलेल्या आता गव्हाची आपण जी कणिक होती त्याची वाटी तयार करून घेणार आहे हातावर बघा. वाटी करत असताना मध्यभागी थोडी जाड ठेवायची आणि कडेने ती अशी थोडी पातळ करायची. आता या वाटीमध्ये आपण पुरणाचा गोळा ठेवून घेणार आहोत. तर इथे तुम्हाला दाखवते पुरण आपलं केवढं सारं आपण पुरणपोळीमध्ये भरणार आहोत. आणि आता बघा खालच्या आपले हे जे दोन्ही हाताचे बोटं आहेत त्या बोटांनी आपल्याला जी आपली कणिक आहे ती वर आपल्याला सरपत न्यायची आणि अंगठ्याने आपल्याला पुरण आतमध्ये लोटायचं आहे. अगदी सहजपणे हे पुरण आतमध्ये जातं. आणि यामध्ये तुम्हाला आणखीनही थोडं पुरण वाढवायचं असलं तरीही पुरण आतमध्ये बसू शकतं. तर बघा कणिक छान मुरल्यामुळे ती अगदी सहज वर जात आहे. आणि जास्तीचा गोळा जर काढायचा असेल तर काढून घेऊ शकता, पण इथे मला अजिबातही गोळा काढायची गरज पडली नाही. आता हा तयार झालेला गोळा आपण पिठामध्ये एकदा छान असा बुडवून घेणार आहोत आणि बघा हातावर अशा पद्धतीने
हा गोळा आपल्याला तयार करायचा आहे, म्हणजे पुरण अगदी कडेपर्यंत तुमचं जातं आणि कडेनी अजिबातही पोळी आपल्याला कोरडी लागत नाही. तर बघा हा गोळा असा तयार करून घेतलेला आहे मी. आता यावर वरून आपल्याला छान असं पीठ टाकून घ्यायचं आहे थोडंफार. आता हे पीठसुद्धा मी मैदा चाळायच्या चाळणीने 2 वेळा चाळून घेतलेलं आहे, त्यामुळे पीठ अजिबातही जाडसर नाही. आता आपल्याला छान असं बघा ही पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी लाटत असताना मध्यभागी जास्त पातळ करायची नाही, त्यामुळे पोळी फुटू शकते. कडेनीच आपल्याला ही पोळी अशी थोडी लांबवत न्यायची आहे, त्यामुळे पोळीसुद्धा आकार घेते आणि पोळी तुमची पातळ अशी तयार होत नाही. बघा अशा पद्धतीने छान ही पोळी आपल्याला मोठी करून घ्यायची. आता पोळीची दुसरी बाजूही लाटून घ्यायची. असं केल्यामुळे पोळी दोन्हीही बाजूंनी छान पातळ अशी तयार होते. तर आता बघा ही पोळी मी कडेनीसुद्धा लाटून घेतलेली आहे, म्हणजे कडेनी अजिबातही तुमची पुरणपोळी जाड राहत नाही. आता बघा अशा पद्धतीने पूर्ण ही पुरणपोळी मी लाटून घेतलेली आहे आणि दुसरीकडे तवासुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. पुरणपोळी आपण लाटत असतानाच आधी तवा गरम करायला ठेवायचा आहे. तर बघा आता पुरणपोळी भाजूनसुद्धा घेणार आहोत. तर आता तव्याला मी थोडं तूप लावून घेते. इथे तुम्ही तूप, तेल कसलाही वापर करू शकता. सुरुवातीची पहिलीच पोळी असल्यामुळे इथे आपल्याला या तव्याला तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे तव्याला पुरणपोळी चिटकणार नाही. तर बघा आता पुरणपोळी टाकून घेतलेली आहे मी आणि छान पुरणपोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे. बघा वर छान थोडे असे बुडबुडे येईपर्यंत पुरणपोळी उलटायची नाही. तर आता हातानेच मी पुरणपोळी सुरुवातीला उलटून घेतलेली आहे आणि आता तुम्हाला हाताने जमत नसेल तर उलटण्याने सुद्धा उलटून घेतलं तरीही चालेल. आता पुरणपोळीला एकदा वरून तूप लावून घेते छान असं आणि आता ही पुरणपोळी आपण पलटवून घेणार आहोत. तर बघा अगदी हलक्या हाताने पुरणपोळी आपल्याला पलटवून घ्यायची आहे. परत एकदा तूप मी याला लावून घेते. तर बघा असं दोन्हीही बाजूनी तूप लावल्यामुळे पुरणपोळी छान अशी भाजल्या जाते आणि पुरणपोळी भाजत असताना गॅसची स्पीड आपल्याला मोठीच ठेवायची आहे आणि पुरणपोळी लगेच आलटून पालटून अशी आपल्याला ही भाजून घ्यायची आहे. असं केल्यामुळे पुरणपोळी कडक होत नाही. तर बघा काय टम्म अशी आपली ही पुरणपोळी फुगल्या गेलेली आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला हे पुरणपोळ्या सर्व तयार करून घ्यायच्या आहेत. बघा काय टम्म अशी आपली पुरणपोळी फुललेली आहे. तर आता दुसरी पुरणपोळी तुम्हाला भाजून दाखवते. तर बघा दुसरीसुद्धा करून घेतलेली आहे पुरणपोळी. व्हिडिओ मोठा झाला असता त्यामुळे तुम्हाला लाटणं दाखवलेलं नाही आणि थोडा लाईटचा प्रॉब्लेम आहे, तर थोडं समजून घ्या. तर बघा आता ही पुरणपोळीसुद्धा मी पलटवून घेते. आता यालासुद्धा आपल्याला आलटून पालटून तूप लावायचं आहे. आता पुरणपोळी भाजत असताना गॅसची स्पीड अजिबातही कमी करू नका. पुरणपोळी भाजून झाल्यानंतर गॅसची स्पीड कमी करा आणि पुरणपोळी जेव्हा भाजायला गॅसवर टाकता, तव्यावर टाकता, तर गॅसची स्पीड वाढवा. हे फक्त लक्षात ठेवायचं. त्यामुळे पुरणपोळी वातळ अशी तयार होत नाही. बघा लगेच आपल्याला ही पलटवून घ्यायची आहे आणि दुसरी पुरणपोळीसुद्धा बघा काय छान अशी फुललेली आहे. तर अशाच पद्धतीनं सर्व पुरणपोळ्या मी तयार करून घेणार आहे आणि अगदी मऊ लुसलुशीत अशा पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत. तर बघा आता ह्या सर्वच माझ्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत करून. एकही पुरणपोळी फाटल्या गेलेली नाही आणि वातळ अशी तयार झालेली नाही. पुरण अगदी आपण छान असं शिजवून घेतलेलं होतं, त्यामुळे इतक्या छान अशा ह्या पुरणपोळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. आता तुम्हाला बघा ह्या सर्वच पुरणपोळ्या दाखवते मी. तर इथे 7 ते 8 पुरणपोळ्या माझ्या तयार करून झालेल्या होत्या. तर इथे बघा आपण जे पुरण तुम्हाला सांगितलं त्यामध्ये बघा किती छान आपली मऊ लुसलुशीत पुरणपोळी तयार झालेली आहे. अगदी हाताने मी अशा पद्धतीने ही मोडून घेत आहे तरी अगदी तुटत नाही पुरणपोळी. आणि पुरणपोळीला पुरण हे चिटकून असं राहिलं पाहिजे. बऱ्याचदा ते कोरडं होतं आणि पुरणपोळीतून खाली पडतं, तसं व्हायला नको. आता यातलं पुरणसुद्धा तुम्हाला दाखवते, कडेपर्यंत गेलेलं आहे. तर तुम्हीसुद्धा मी सांगितलेल्या पूर्ण टिप्स लक्षात ठेवून मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी या होळीला नक्की करून बघा आणि कशी झाली ते कमेंट करून सांगायला विसरू नका. पुन्हा आपण अशाच एखाद्या तुमच्या आवडीच्या रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.